जय महाराष्ट्र मित्रांनो, अखेर ठरलं केंद्रातील सर्वात मोठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतील सर्वात मोठी बातमी। आता उद्धव ठाकरे थेट दिल्लीत। मित्रांनो, सविस्तर आपली महत्त्वाची घडामोड। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सर्वात मोठा ऐतिहासिक भूकंप। उद्धव ठाकरेंना सर्वोच्च तर शिंदेंना सर्वात मोठा धक्का देण्यात ठाकरे यशस्वी। ठाकरेंना मोठा दिलासा। सविस्तर अपडेट मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये केंद्रात सत्तांतर तर ठाकरे थेट सत्तेत। सविस्तर बातमी मित्रांनो, गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे। अधिवेशनाच्या दरम्यान वेगवेगळ्या मोठमोठ्या घडामोडी घडल्या। आपण त्या पाहिल्या, आपण त्या अनुभवल्या। त्याचा आपण पुढील महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम होईल याची देखील आपण माहिती मिळवली। मित्रांनो, त्याचबद्दलची आजची महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे भाजप आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपुढे नतमस्तक होते। भाजपला ठाकरेंना संपवणं शक्य झालं नाही। ठाकरेंचं राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी भाजप खूप मोठी पुढे आली होती। ठाकरेंची पक्ष शिवसेना चिन्ह सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना, खासदारांना फोडून झाल्याच्या नंतर ठाकरे संपतील असा भाजपला खूप मोठा स्वतःच्या मनाचा भ्रम होता। तो आता कायमचा मिटला असून आता भाजपला केंद्रातील सत्ता वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही। नेमकं काय घडले दिल्लीमध्ये मित्रांनो? दिल्लीतून येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या बातम्या आणि थेट ठाकरेंचा वचपा दिल्लीत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेची मदत आता भाजपला नकोशी झाली। एकनाथ शिंदेची गरज संपली असून एकनाथ शिंदेंना आता आपल्या जवळ नको असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। एकदा वापरायचं नंतर फेकून द्यायचं हा भाजपचा जुना फॉर्म्युला। तशा प्रकारे बिहारमध्ये देखील नितीश कुमारांना भाजपने वापरलं, नंतर फेकलं। तशाच प्रकारे नितीश कुमारांनी भाजपला फेकून दिलं। 2, 3, 4, 5 वेळा भाजपची नितीश कुमारांची युती फुटली, तुटली आणि आता बिहारच्या निवडणुका आल्या। त्यानंतर चंद्रबाबू नायडू इकडे देखील सध्या प्रचंड नाराज असून आंध्राच्या संपूर्ण राजकारणामध्ये त्यांनीही भाजपला दणका देण्याची तयारी दर्शवली आहे। 2 मोठे नेते, त्यांचे तब्बल 20 खासदार हे सत्तेतून पायउतार होत आहेत की काय अशी चर्चा असतानाच भाजपला आता आठवण झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची। ठाकरेंकडे एकूण 9 खासदार आहेत। ठाकरेंची बाजू भक्कम आहे। ठाकरेंना सोबत घेतलं तर आपल्याला केंद्रातील सत्ता खूप अतिशय सहजपणे हस्तगत करता येईल, भाजपला पहिल्यापासून ठाऊक आहे। मित्रांनो, तशाच प्रकारच्या घडामोडी घडतात महाराष्ट्रामध्ये। आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची भेट होती आणि दोघांचं म्हणणं होतं, दोघांची भेट सविस्तर चर्चा होते। इकडे एकनाथ शिंदे दरेगावला निघून जातील, आदित्य ठाकरेंची कमेंट येते। मित्रांनो, या सगळ्या घडामोडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये खळबळ उडून दिलेल्या आहेत। जर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जर बाजूला सारून उद्धव ठाकरे सत्तेत येत असतील तर ठाकरेंनाही ते आवडेल, कारण की शिंदेची सत्ता बाहेर जाईल, शिंदेचे आमदार सत्तेच्या बाहेर जातील आणि ठाकरेंना सत्तेमध्ये येता येईल। हा देखील ठाकरेंच्या वतीने जमेची बाजू असेल आणि तशाच घडामोडी महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी घडताना दिसतात। केंद्रात उद्धव ठाकरे भाजपला सपोर्ट करतील, मोदींचं सरकार वाचवतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा खूप मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात होईल। आणि मित्रांनो, त्याची सुरुवात झाली असून केंद्रातून देखील नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंना साथ देत आहेत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना साथ देत आहेत। मग राहिला एकनाथ शिंदेचा प्रश्न, तर त्यांना सत्तेच्या बाहेर काढून त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खासदारांना पुन्हा एकदा इकडे घेणं आणि केंद्रातून उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यबाण चिन्ह देणं ही भाजपची काही पुढील काळामध्ये खेळी असू शकते। त्यामुळे शिंदे सेनेला मोठा फटका आगामी काळामध्ये महाराष्ट्रात बसू शकतोय। मित्रांनो, या सगळ्या घडामोडी विचारात घेता उद्धव ठाकरेंनी मात्र अतिशय प्रचंड शांत संयमी खेळी करून भाजपला जवळ करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं सगळीकडे मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे आणि याच कारणास्तव ठाकरेंना ओळखलं जातं।
ठाकरेंना ओळखण्यास एकनाथ शिंदे कमी पडले तर याच कारणासाठी मित्रांनो, उद्धव ठाकरे आता आगामी काळामध्ये सध्या शिंदेगडातील बहुतांश आमदारांना आपल्या पक्षात देखील प्रवेश देतील अशी सध्या शक्यता वर्तवली जात आहे। याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय? महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या भोवती आता फिरतंय, शिंदेंना महागात पडेल का? आपल्या प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।